मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरनं प्रवास, फडणवीस बुलेटवरनं विधानभवनात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधानभवनात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं हरताळ. सुनेत्रा पवारांचा मुंबई ते पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास. शासनाचे इव्हेंट रद्द करा. सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरनं राज ठाकरे आक्रमक. राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. निवडणुकीच्या निकालानंतरच इंधन बचतीचं आवाहन का केलं? शरद पवारांचा सवाल. आनंद परांजपेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कोणतीही नाराजी नाही. स्वेच्छेनं शिवसेनेत प्रवेश केल्याची परांजपेंची माहिती. परांजपेंकडनं राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. दिल्लीत आठवड्यातनं 2 दिवस वर्क फ्रॉम होम. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. खासगी संस्थांनाही घरातून काम करण्याच्या सूचना. गडकरी मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता. राज्याची परंपरा बळकट असती. सोलापुरातच्या कार्यक्रमातनं प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. रुपाली चाकणकरांची जवळपास 8 तास ईडीकडनं चौकशी. कराची आर्थिक संबंध नाही. समता पतसंस्थेतील खाती बनावट असल्याचं वक्तव्य. दरम्यान गुवाहाटीचा प्रवास खरातसोबत केलेला नाही. चाकणकरांचं स्पष्टीकरण. ईडीकडून प्रतिभा आणि तन्मय चाकणकरांची चौकशी. रुपाली चाकणकरांच्या पतीच्या 2 ते 3 कंपन्यांची कागदपत्र ईडीकडे जमा. पुन्हा चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीतील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं. जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली. ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा समोर. खुल्या प्रवर्गासाठी गुड न्यूज. सवलती घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवरती दावा करता येणार नाही. आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा निर्णय.